हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल आणि मुख्यमंत्री चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार, तर बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीच्या दिशेने। शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। देशभरामधल्या इंडिगो एअरलाइन्सच्या बोचवाऱ्यामुळे प्रवासी मिटाकुटीला। ड्युटीच्या वेळांसह अनेक तांत्रिक कारणांमुळे फज्जा। आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तुलनेत देशांतर्गत प्रवास महागला, तर या प्रकरणाची चौकशी होणार। मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली दखल। तपोवनातील वृक्षतोडीवरून मित्रपक्षच भाजपच्या विरोधात। शिवसेनेचं झाडांना राखी बांधून आंदोलन, तर वृक्षतोडीच्या विरोधात कोर्टात जनहित याचिकाही दाखल। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन कायम। मुदत वाढवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, तर नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती। मोबाईलसह कागदपत्र जप्त। 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यास मीडिया कंपनीची टाळाटाळ। स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल, महसूल मंत्र्यांनी ठणकावलं। टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्यभरातील शिक्षक संपावर। शाळांना टाळं, सरकारचे हातावर हात। तोडगा कसा निघणार याकडे लक्ष। गृह कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा। व्याजदरात 0.5% कपात। सध्याचे कर्जदार आणि नव्यानं कर्ज काढणाऱ्यांना मिळणार फायदा। मेक इन इंडिया मार्फत रशिया भारतात गुंतवणूक करणार। मैत्रीचं नवं पर्व, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींना राष्ट्रपती भवनामधल्या डिनरला आमंत्रित न केल्यानं नवा राजकीय वाद। विशाखापट्टणमच्या मैदानामध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा तिसरा आणि निर्णायक सामना। मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। रोहित विराटकडे चाहत्यांच्या नजरा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।